नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या आहेत. त्यापैकी एक अशी की सचिन पोलिसांनी अर्जुनला सापडतो. तो एका महिपतच्या गोडाऊनमध्ये असतो. त्यावेळेस पोलीस त्याला शुद्धीवर आणतात. पोलिसांसमोर अर्जुनची हा आभार मानतो आणि बोलतो, "तू मला इथं सोडायला आलास, धन्यवाद." पोलीस सगळं ऐकतच असतात. तो बोलवचन देऊन सर्वांना गंडवण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुनचा त्याच्यावर काहीच विश्वास नसतो. तो स्टोरी सांगू लागतो की साक्षीचे काही गुंड मला इथं घेऊन आलेत आणि मला इथं बांधून ठेवलं. मला खूप लागलं आहे. मी माफी मागतो की माझ्याकडून चुकलं असेल, पण या चुकीला मी पूर्णपणे जबाबदार नाही. त्यावेळेस ती साक्षी आहे हे मला माहीत देखील नव्हतं. पोलीस खूप गडबडलेले असतात. ते त्यांचं स्टेटमेंट घेतात आणि जातात. अर्जुन बरोबर हा सचिन यायला लागतो, पण सचिनला तो घेतच नाही. तो गाडीमध्ये एकटाच असतो. हा पाठलाग करतो आणि पूर्ण गाडीच्या पुढे जाऊन थांबतो. "मला घरी घेऊन जा, नाही तर तू नेलं नाही तर मी स्वतःहून येईल." त्यावेळेस बळजबरी का होईना तो त्याला गाडीमध्ये घेतो. इकडे पाचीचा कार्यक्रम चालू असतो. सर्वजण खुश असतात, मात्र अस्मिता चेहरा पडलेला असतो. त्यावेळेस सचिन अस्मी असा आवाज येतो आणि तिचा चेहरा खुलतो. ती पटकन त्याला जाऊन भिलकते आणि बाळाचं तोंड मला बघू द्या असं सचिन बोलतो. बाळाचं तोंड बघितल्यानंतर खूप मोठा ड्रामा त्या ठिकाणी सुभेदारांच्या घरी होतो. त्यावेळेस अर्जुन खूपच चिडतो आणि त्याला बाजूला करतो. "बस झाला, आता इथून जायचं." त्यावेळेस प्रताप त्यालाच ओरडतात, "अर्जुन, तू या माणसाला इथं घेऊन आलास का?" अस्मिता देखील खूप चिडते आणि आश्चर्य व्यक्त करते. मान देखील खाली घालते, कारण खूप अपमानित भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. सचिन सगळी स्टोरी सांगू लागतो. "मला माफ करा, शेवटची चूक का होईना मला समजून घ्या, पण पूर्णपणे मी हा जबाबदार नाही. साक्षी शिकरे हे मला नाव देखील माहीत नव्हतं." त्यावेळेस हे सगळ्या भ्रामक कल्पनांवर या सांगितलेल्या स्टोरीवर आमचा काहीच विश्वास नाही असं सायली बोलते. त्यावेळेस अस्मिता देखील सचिनची बाजू घेते. अर्जुनला तर खूप राग येतो आणि सचिनला काहीच बोलायचं नाही, तो खूप भोळा आहे, त्याला फसवण्यात आला आहे असं ही अस्मिता बोलते. त्यावेळेस अश्विन आणि अर्जुन देखील अस्मितावर खूप चिडतो. सचिनवर देखील खूप चिडतो आणि बोलतो की या माणसाला जागा नाही, हे सुभेदारांचं घर आहे. त्यावेळेस अस्मिता सर्वांना समजून सांगते की त्याची खूप मोठी चुकी झाली मान्य, पण चूक आता माणसाकडूनच होतात ना. अर्जुन शांत बसला असतो. अर्जुनला ती प्रश्न करते, "जर तुझ्याकडून ही चूक झाली असती तर सायली तुला माफ केलंच असतं ना." त्यावेळेस नाईलाजाने महिना त्या ठिकाणी घरात त्याला ठेवण्यात येते. इथे जेवणाच्या तयारीवर सर्वजण प्रश्न करतात आणि कोणी जेवायला तयार नसतात. सर्व एक करून उठून जात असतात. अश्विन समोर प्रिया नाटक करते की अन्नाचा अपमान करू नका. त्यावेळेस हे सगळं नाटकी वागणं लक्षात येत असतं सायलीच्या. इकडे सचिन रात्री साक्षीला फोन करायला उठलेला असतो. त्याच्याच बाळ रडण्याचा आवाज येतो आणि तो बाळाला घेतो, पण हे देखील त्याच्या पत्त्याला पडतं आणि अस्मिता त्याच वेळेस उठते आणि बाळाच्या संगोपनासाठी बाप किती गरजेचं असतो हे बघ. त्यावेळेस त्याला जवळ करते आणि बापाची छाया पाहिजेच असं अस्मिता बोलते. त्यावेळेस आपण बाळ आणि तू एवढंच कुटुंब असणार आहे असं सचिन बोलतो. इकडे प्रियाला साक्षी कॉल करते आणि एवढ्या रात्री कॉल का केला असंही प्रश्न करते. त्यावेळेस अश्विन असतो, त्यामुळे ती खूप कमी आवाजात बोलते. सचिन तिथं पोहोचला का त्याचे अपडेट्स मला देत राहा, उद्या माझं बोलणं त्याच्याशी करून दे असं साक्षी बोलते. ठीक आहे असं म्हणत ती साक्षीचा फोन कट करते. आता हिच्या पत्त्याला आलं म्हणजे ही काहीतरी वेगळंच करणार हे ठरलेलंच असतं. त्यावेळेस प्रिया साक्षीकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही हे देखील बघणार आहात की काय होईल. साक्षीचा फोन ही बळजबरीने होईना कट करते. साक्षी ऐकत नसते तरी देखील तिचा फोन कट करते. इकडे सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये डिस्कशन चालू असतं. राग शांत झाला का असं सायली प्रश्न करते. त्यावेळेस अर्जुन नाही असं बोलतो आणि अस्मिता आणि सचिनच्या रिलेशनबाबत तो प्रश्न करू लागतो. त्यावेळेस छोटी चूक जरी असली तरी नवऱ्याची माफ करायची असते, पण मोठी चूक कशी माफ करायची अशी सायली बोलते. आपल्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही असा शब्द दे असं सचिन बोलतो. त्यावेळेस आपलं नातं खूप दृढ आहे असं ही बोलते. त्यावेळेस फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजमधली एक मुलगी सायली त्या ठिकाणी बोलवते आणि त्या ठिकाणी प्रियाला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते. खरं तर प्रतिमा कडून हिने आधीच ID कार्ड हिचं मागवलं असतं, पण अशी ID कार्डवाली व्यक्ती आमच्या कॉलेजमध्ये नाहीच असं ती मुलगी बोलते. मग ह्याच्या मागचं गूढ काय
असं या सायलीला प्रश्न पडतो. नेक्स्ट एपिसोड नक्की बघा.